नमस्कार, मी शिल्पा खेर। आज टिळक जयंतीनिमित्त टिळकांविषयी आणि मुख्यत्वे त्यांनी लिहिलेल्या गीता रहस्य या ग्रंथाविषयी तुमच्याशी संवाद साधत आहे। गीता रहस्य या नावामध्ये समजून येतं की गीतेमधील रहस्य त्यांनी सांगितलेली आहेत। आणि ही कधी बरं लिहिली आहेत टिळकांनी? तर मंडाले येथील तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी हे गीतेचं रहस्य आपल्यासाठी आणि विशेषतः भारतातील तरुणांसाठी उलगडून दाखवलेलं आहे। कर्मयोगावर भर दिलेला आहे टिळकांनी। अर्थातच टिळक स्वतः कर्मयोगी होते। टिळकांचं जर जीवन आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कर्मयोगाचं आचरण केलेलं आहे। टिळकांविषयीची माहिती आपण कोणाला नाही, प्रत्येकालाच आहे। आज विविध ठिकाणी एक पद्धत आहे, जेव्हा आपल्या शाळांमध्ये आम्ही विशेष करून काम करतो भाग्यश्री फाउंडेशन मार्फत, त्यामुळे विविध शाळांमध्ये जाणं होतं, विविध शिक्षकांशी बोलणं होतं, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक पुरुषांची जयंती असेल किंवा त्यांचा काही स्मरण दिन असेल तर त्या दिवशी काय होतं की आपण विद्यार्थ्यांना विविध प्रकारची भाषणं करायला सांगतो आणि विद्यार्थी देखील ती तयारी करून येतात, परंतु त्यामध्ये मुख्यत्वे पाठांतरावर भर असतो आणि कोणत्या साली काय झालं, जन्म कुठल्या साली झाला, आई वडील कोण होते आणि महत्त्वाचं जे काही कार्य असेल ते कोणत्या साली केलं, अशा काही विशिष्ट गोष्टींचाच उल्लेख केला जातो। अर्थातच हा उल्लेख आवश्यक आहे, परंतु त्याबरोबरीने मला असं वाटतं की जर विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीचा दृष्टिकोन शिकायला मिळाला तर ते त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। कारण आयुष्यामध्ये आपण कुठलंही पाठांतर जे आहे, कुठल्याही तारखा आपण पाठ केल्या तर त्याचा उपयोग काही होणार नाही आहे, परंतु एखाद्या व्यक्तीचा जर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला कळला, तो दृष्टिकोन नेहमीच आपल्याला पटत असेल असं न। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताच्या इतिहासातील फारच मोठं असं नाव। लाल, बाल आणि पाल या तीन नेते त्यावेळी भारतात फार प्रसिद्ध होते आणि अतिशय आदराचं असं स्थान होतं आणि त्यापैकी एक बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक। जेव्हा 1908 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा त्या मंडाले येथील तुरुंगात जेव्हा टिळकांना पाठवलं गेलं तेव्हा ब्रिटिश सरकारने हा विचार केला होता की असंतोषाचे जनक असणारा हा जो मनुष्य आहे याला वृद्धापकाळात आजारी अवस्थेत जर दूर कुठेतरी पाठवलं आणि एकांतात ठेवलं जिथे वर्तमानपत्र देखील त्यांच्यापर्यंत जात नसेल तर हा मनुष्य तिथेच खंगून मरून जाईल। परंतु जो कर्मयोगी असतो तो मनुष्य सहसा हार मानणारा नसतो। आज ज्या मनुष्याने धीटपणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे ब्रिटिशांना सांगितलं होतं, तो मनुष्य असा हार जाणाऱ्यातला नव्हता आणि तिथे त्यानं लिहायला साधन धड नव्हतं, वाचायला जी रेफरन्स पुस्तकं असतात ती त्यांना मिळत नसत, मागवून नंतर द्यायला लागले आणि लिहायला पेन देखील दिलं जात नसे तर पेन्सिलने टिळक लिहत असत आणि स्वतःला लिहावं लागे कारण लेखनिक कोणी नव्हता तिथे। तर त्या आजारी अवस्थेत देखील जिद्दीने त्यांनी गीता रहस्याचं लिखाण पूर्ण केलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं आपण जेव्हा स्मरण करतो तेव्हा गीता रहस्यामधील त्यांनी सांगितलेलं जे तत्व आहे ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। कित्येकदा होतं काय, आपल्याला असं वाटतं की आज सोशल मीडियाच्या युगात विविध मतांचा भडीमार आपल्यावर होत असतो, आपण देखील पटकन आपल्या मनात आलेलं मत प्रदर्शित करत असतो। तेव्हा एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण बोलतो त्यापाठी अभ्यास आणि विचार असणं फार आवश्यक आहे। दुसऱ्यांना फरक पडेल म्हणून नव्हे तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाला ह्यामुळे जरूर फरक पडत असतो। आत्मविश्वासपूर्ण जर आपलं व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचं असेल, संतुलित व्यक्तिमत्व घडवायचं असेल, जे जीवनात येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाचा सामना धीरोदात्तपणे करू शकेल, तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे आणि यासाठी टिळकांचं जे चरित्र आहे ते फार चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतं। टिळकांचं म्हणणं असं होतं की भौतिक संपन्नतेचा डोलारा ह्याला जर रूढी परंपरांचा पाया नसेल तर तो कोसळून जायला वेळ लागणार नाही
आणि त्यामुळे आपल्या रूढी परंपरांचं जतन केलं पाहिजे, हा त्यांचा विचार होता. परंतु त्यामुळे कित्येक सुधारक त्यांच्यावर चिडले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या लोकांकडे ते जात असत. त्यांचे ते नेते होते लाडके. टिळकांना भारतात पूर्ण जनता मानत होती. त्यामुळे कर्मठ लोक कित्येक त्यांना तेली तांबुळ्यांचे नेते देखील म्हणत असत. परंतु टिळकांनी या दोन्ही गोष्टींचा विचार केला नाही. त्यांनी स्वतःचं कर्तव्य काय आहे ते करत राहिले. कित्येकदा आपण सामाजिक काम करत असतो तेव्हा आपली जी भूमिका असते तेव्हा त्याचा मतितार्थ कित्येकदा समोरच्याला कळत नसतो आणि त्यावेळेला तिथे लक्ष न देता आपलं जे काही ध्येय आहे त्याच्या दृष्टीने टीकेकडे लक्ष न देता आपलं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने पुढे चालत राहावं लागतं आणि तीच भूमिका टिळकांनी स्वीकारली. टिळकांचं सर्व जीवनच अलौकिक आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळते. ती केसरी आणि मराठाच्या अग्रलेखांमध्ये मिळतेच, पण ओरायन आणि द आर्टिक्ट होम इन द वेदास हे त्यांचे जे ग्रंथ आहेत ते त्यावेळी जगप्रसिद्ध झाले होते. जगातील अनेक पुस्तकांचं, विविध भाषेतील पुस्तकांचं वाचन त्यांनी केलं होतं. गीता रहस्यमध्ये विविध पुस्तकांचे रेफरन्सेस त्यांनी अगदी पान क्रमांक देऊन दिलेले आहेत. तसंच थोर व्यक्तींबरोबर त्यांचा पत्रव्यवहार देखील जगभरात सुरू होता. तर हा असा विद्वत्ता असलेला पुरुष जो भारतीय राजकारणात देखील फार प्रगतीपथावर होता आणि परदेशी जगात देखील त्याला एक मान्यता होती आणि तरी देखील आपल्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग त्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीकरता आणि स्वातंत्र्याकरता केला. दुसरी टिळकांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश उत्सव आणि शिवजयंती. हे उत्सव सार्वजनिक प्रमाणावर साजरे करण्यासाठी टिळकांनी सुरुवात केलेली आहे. रायगडावरील टिळकांनी जेव्हा शिवजयंती उत्सव प्रथम साजरा केला तेव्हा त्यावेळची एक गोष्ट आहे की टिळक जेव्हा रायगडावर जात होते त्यांना तार आली की त्यांचा मोठा मुलगा जो आहे तो अतिशय आजारी होता. त्यांच्या भाच्याने तार पाठवली. टिळकांनी ती तार वाचली आणि त्यांच्या सहकार्याला सांगितलं, आता ह्यापुढे काही तार आली तर मला दाखवू नकोस. त्यांचा मुलगा जरी आजारी होता तरी रायगडावर हजारो तरुण त्यांची वाट बघत होते की टिळक येणार आणि आम्हाला मार्गदर्शन करणार. अशा प्रकारचं हे टिळकांचं व्यक्तिमत्व. आणि गीतेचं रहस्य टिळकांनी आपल्याला एका वेगळ्या पातळीवर सोडवून दाखवलेलं आहे. भगवद्गीता ही तर आपल्या देशाचा म्हणा किंवा अध्यात्माचा म्हणा प्राण आहे आणि प्रत्येक जण आपण ती शिकण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करतो, आपापल्या परीने प्रयत्न करतो. परंतु टिळकांचं मत त्याविषयी काय होतं ते आपण ह्या पुढील भागांमध्ये जाणून घेणार आहोत. लहानपणापासूनच टिळकांना भगवद्गीतेचं आकर्षण होतं. त्यांचे वडील जेव्हा अगदी आजारी होते तेव्हा टिळक त्यांना भगवद्गीतेचे अध्याय वाचून दाखवत असत. परंतु त्या बालवयात तेव्हा लहान होते ते, त्यांना त्याचा अर्थ तितकासा कळत नसे आणि त्यांना असं वाटायचं की पुढे कधीतरी मला याचा अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडाफार त्यांनी केला, परंतु त्यावर काही लिहायची मात्र संधी त्यांना कधी मिळाली नाही. आणि जसं आपण वाईटातून चांगलं म्हणतो तसं मंडाले येथे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा टिळकांना हा वेळ मिळाला आणि त्यामुळेच हे गीता रहस्य आपल्यापर्यंत येऊ शकलं. गीता रहस्याच्या सुरुवातीलाच लोकमान्य म्हणतात की जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला संभ्रम पडत असतो, द्विधा मनस्थिती निर्माण होत असते आणि अध्यात्मशास्त्र जे असतं त्यामध्ये त्याचं उत्तर सामावलेलं असतं. ही द्विधा मनस्थिती किंवा संभ्रमाची अवस्था प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी येत असते आणि त्याचा सामना करायला आपल्याला अध्यात्मशास्त्र शिकवत असतं. आज देखील जर आपण आजूबाजूला बघितलं तर कित्येकदा अशी मनस्थिती निर्माण होते की जगात हे काय चाललं आहे, कशा प्रकारे लोक वागत आहेत आणि मग माझी नेमकी त्यातली कशा प्रकारची भूमिका हवी. तर ह्याविषयी टिळक म्हणतात आपला जर अध्यात्मशास्त्राचा पाया मजबूत असेल, म्हणूनच त्यांनी रूढी परंपरांना महत्त्व दिलं. त्यांना ज्या नकोशा रूढी आहेत ते म्हणायचं नव्हतं खरं. तर त्यामुळे जर आपला अध्यात्मशास्त्राचा पाया मजबूत असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या संभ्रमातून मार्ग काढता येतो. असं नाही की संभ्रम किंवा प्रश्न कधी पडणारच नाही. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतील तेव्हा कधीतरी संभ्रम येईल, प्रश्न पडेल
योग्य गुरु नक्कीच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतो, परंतु नेहमीच योग्य गुरु मिळेल असं नाही. आणि ज्याला आपण गुरुतुल्य मानतो अशी व्यक्ती जर मूर्तीमध्ये असेल तर आपल्याला कळणार नाही ना की कशा प्रकारे त्याच्याकडून उत्तर घ्यावं. प्रत्येकालाच तो संवाद साधता येईल असं शक्य नाहीये. तर अशा वेळेला अध्यात्मशास्त्राचा कशा प्रकारे मदत होते याविषयी एक उदाहरण देताना टिळकांनी शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकामधील उदाहरण दिलेलं आहे. त्यामधला जो हॅम्लेट आहे त्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत असणार, परंतु त्याच्या जीवनात जेव्हा आई आणि काका त्याच्या वडिलांचा वध केलेला आहे त्याने हे त्याला समजतं आणि त्याची जी द्विधा मनस्थिती तेव्हा होते, त्याचा दारुण अंत होतो या मनस्थितीमध्येच की टू बी ऑर नॉट टू बी, जगावे की मरावे. कारण जवळच्या लोकांनी अत्याचार केलेला आहे आणि ह्या राजपुत्राला कळत नाही की त्यातून मी कशा प्रकारे मार्ग काढू. तर अशीच अवस्था होते. कित्येकदा जीवनातील समस्या ही आर्थिक नसते, तर ती मुख्यत्वे मानसिक असते आणि ह्या प्रश्नांची उत्तर मिळत नसतात आणि त्यामुळे माणूस वेडापिसा होतो. कशा प्रकारे वागावं, नेमका कुठला निर्णय घ्यावा आणि त्याचं जर हे सगळं मार्गच चुकला तर आपलं आयुष्यच पूर्ण त्यामध्ये फुकट जातं. एकतर हॅम्लेटसारखं ते संपतं किंवा व्यसनांच्या आहारी जातं किंवा निराशेत निघून जातं. तर हे असं होऊ नये म्हणून आपल्या अध्यात्मशास्त्राने त्यातून आपल्याला मार्ग दाखवलेला आहे असं टिळक सांगतात. आणि त्याचं उदाहरण देताना ते म्हणतात की अर्जुनाची देखील एक अवस्था अशी झाली होती, द्विधा मनस्थिती झाली होती की माझे सगळे सोयरे समोर आहेत, ज्यांना मी परमेश्वर मानतो असे भीष्म, जे माझे गुरु आहेत, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला अर्जुन धनुर्धारी प्रसिद्ध केलं आणि ते द्रोण माझ्या समोर आहेत. किती उपकार आहेत त्यांचे आणि त्यांना मनातून मी किती मानतो आणि त्यांच्यावर मी बाण चालवू. कृष्णा तू हे काय अघटित सांगतो आहेस असं अर्जुन गीतेच्या सुरुवातीला कृष्णाला म्हणतो. तर द्विधा मनस्थिती त्याची देखील झालेली आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ते आपल्याला गीतेमध्ये आपण पाहतो. लोकमान्य म्हणतात, भारतीय तत्वज्ञानात मनुष्याच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं कशी दडलेली आहेत, अस्वस्थ मनाला शांती व परिपूर्णता देण्याची ताकद कशी आपल्या तत्वज्ञानात आहे ते आपल्याला समजते. भारतीय तत्वज्ञान समाधानाने जीवन जगण्याचा व समाधानाने ते संपवण्याचा मार्ग दाखवते. इथे समाधी आहे पण आत्महत्या नाही. भगवद्गीतेतले व भारतीय तत्वज्ञानातले हे रहस्य टिळकांनी हळूहळू आपल्यासमोर उलगडले आहे. फक्त हे उलगडताना त्यांनी एक छोटीशी अट घातली आहे की हे रहस्य तुम्हाला कधी समजेल तर तुमचं मन शुद्ध असेल तर. आणि शुद्ध असणं म्हणजे काय बरं, तर मीपणा नसणं. तर एक छोटंसं या बाबतीतलं उदाहरण आहे. आपल्या संत वाङ्मयाचा आपण नेहमीच आधार घेतो कुठल्याही गोष्टीसाठी आणि तसाच मी देखील घेत आहे. तुकाराम बुवांनी लिहिलेला अभंग आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. त्यातीलच एक वाक्य आहे, मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी. तर गुरुसमोर ही किती लीनता आहे. अशीच लीनता माऊलीने देखील ज्ञानेश्वरी लिहिताना वारंवार सर्व श्रेय निवृत्तीनाथांना दिलेलं आहे की मी त्यांच्या पायाची धूळ देखील नाही असं माऊली पुन्हा पुन्हा म्हणतात. हे मीपणा घालवणं आहे. तुकाराम महाराज म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, ही फार मोठी व्यक्तिमत्व आहेत. त्यांची तुलना करायला माझ्याकडे तेवढं शब्द सामर्थ्य देखील नाही आणि कुवत देखील नाही. परंतु एक गोष्ट मात्र बघायला मिळते की खरा मोठेपणा हा जेव्हा आपण विनम्र होतो तेव्हा आपल्यामध्ये येतो. आपण फक्त आपली मतं व्यक्त करतो तेव्हा तो येत नाही. आणि आपण त्यासाठी पूर्णपणे नम्र होऊन फक्त ती पावलं जिथे डोकं टेकायचं आहे त्यांची ताकद मात्र तेवढी हवी. नाहीतर आपण स्वार्थासाठी काहीतरी मागायला डोकं टेकलं आणि त्या मनुष्याने स्वार्थासाठी आपला उपयोग केला असं गुरु शिष्याचं नातं होता कामा नये. तर मला खरंच परमेश्वराकडे पोचवणारा माझा गुरु हवा. मग तो माझ्या विचारातला असेल की माझ्यासमोर खरंच अस्तित्वात असेल, त्याने काहीही फरक पडत नाही. माझ्या मनातल्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. आणि लोकमान्य म्हणतात की जेव्हा मीपणा आपण काढून टाकतो तेव्हाच आपल्यासमोर हे रहस्य हळूहळू उलगडायला लागतं. आणि आपण पुढील भागापासून गीता रहस्यामधील एक एक प्रकरण बघणार आहोत. धन्यवाद.